पहिला चेंडू ऑन साइडला टर्न केला, चेंडूला स्कोर ऑफ द विकेट. डीप स्कोर लेग मध्ये त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात मिळेल फक्त सिंगल धाव. 2 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक घेऊन आला गोलंदाज रोहन, ज्यानं पहिला चेंडूवरती सिंगल धाव मात्र खर्च केली आहे. आता मात्र सेकंड गेमवरती आपण पाहतो शुभमला. शुभम ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतंय. या बेली अगदी पाहायला गेलं तर आउटसाइड ऑफ स्टंप, चांगली गोलंदाजी. डॉट बॉल या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉलने सांगता झाली आहे. डॉट बॉलने खऱ्या अर्थानं प्रेशर थोडंसं रिलीफ केलं जाईल आता मात्र गोलंदाजी करणाऱ्या टीमवरचं. जास्तीत जास्त डॉट बॉल जर आले ना तर कदाचित इथून मात्र ऑन साइडला अलॉंग दी कार्पेट हा फटका. लॉंग ऑन मध्ये एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. एक धाव फार महत्वपूर्ण आहे. एकच धाव आली आहे. एका धाब्यानं धावफलक जाऊन पोहोचले. 2 धाबा. 3 चेंडूंचा खेळ इथून आतापर्यंत समाप्त झाला आणि 2 धाबा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. टॉप 3 मध्ये आपण पाहताय प्रवेश खऱ्या अर्थानं निश्चित केला आहे तो नागोटनं टीमनं. आणि आता ही सेकंड मॅच आपण पाहतोय. टॉप 3 मध्ये कोणता संघ जाऊन दाखल होईल त्याच्यासाठी मात्र ही लढाई, हे युद्ध, क्रिकेटमधील युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. डावखुराताचा गोलंदाज सातत्यानं खऱ्या अर्थानं आपल्याला पाहायला मिळतं ना, ज्यावेळी डावखुराताचे गोलंदाज उजव्या हाताच्या फलंदाजाच्या विरोधामध्ये येतात ना त्यावेळी एक वेगळा अँगल खऱ्या अर्थानं क्रिएट होत असतं. ज्यावेळी चेंडू पडतो त्यावेळी मात्र अँगल क्रिएट करून बाहेर निघत असतो. अशा प्रकारचं खऱ्या अर्थानं गोलंदाजी आपल्याला मैदानावरती पाहायला मिळते गोलंदाज रोहनच्या माध्यमातून. यावेळी ऑन साइडला पुनश्च हा फटका. लॉंग ऑन मध्ये एकच धाव. फटका देखील त्याच पद्धतीचा आणि रिझल्ट देखील तोच. एकच धाव आली आहे. 3 धावा धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. 4 चेंडूंचा खेळ इथून संपन्न झाला. जसं ड्यू फॅक्टर मैदानामध्ये चालू झाला ना तसं धावांची गती थोडीशी कमी झाली आहे. धावा येणं थोडंसं कमी झालं. खऱ्या अर्थानं ज्यावेळी स्पर्धेला सुरुवात झाली अगदी संध्याकाळच्या सत्रामध्ये धावांचा ओघ आपल्याला पाहायला मिळत होता, परंतु त्यानंतर जर पाहायला गेलं वाईट +1 अशा 2 धावा धावफलकामध्ये ऍड केल्या जातील. 5 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. खऱ्या अर्थानं चांगली गोलंदाजी आतापर्यंत साकारत होता गोलंदाज रोहन, परंतु आता थोडंसं व्हेरिएशन आणायची होती गोलंदाजीमध्ये आणि तिथे मात्र निर्णय चुकला गेला. अव्वंतर चेंडू फेकला, त्याच्यावरती एक सिंगल धाव देखील आली आहे. 5 धावा धावफलकावरती आपण पाहत आहे. फुलटॉस होता, कन्वर्ट करू शकला नाहीये. मिस टायमिंग आहे. क्षेत्ररक्षक आले होते चेंडू खाली, त्यांच्याकडनं झेल ड्रॉप झाला. तत्पूर्वी आपण पाहत आहे 2 धावा इथून कंप्लीट झाल्यात. 2 धावे निश्चित आपण पाहत आहे. धावफलक आता जाऊन पोहोचत आहे ते 7 या अंकावरती. 7 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. पुन्हा ऑन साइडला टर्न केला. यावेळी काउ कॉर्नर मध्ये क्षेत्ररक्षक आहे तैनात. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करायची होती, प्रयत्न फसला गेला. मॅच मधील गोल्डन विकेट. शुभम हॅज टू द डिपार्ट.
विकेट आली शुभमची. एक षटकाचा खेळ समाप्तीनंतर धावसंख्या आपल्याला पाहायला ते 8. नवीन फलंदाज मैदानामध्ये दाखल झाला मयूर आपण पाहता. चला स्पीडअप करा. निंबोडे संघ वेळ आपल्याकडनं खर्च केला जातोय. चला स्पीडअप करा लगेच. यावेळी अगदी कव्हर मधून चेंडूला काढले. डीप मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वेगानं आलेत. फिल्डिंग मात्र त्या ठिकाणी करण्याचा प्रयत्न, परंतु त्यांना बीट करत चेंडू सीमारेषेच्या पलीकडे गेलाय चौकारासाठी. 4 धावा आलात आणि या 4 धावेनं आता जी धावगती करताना पहिल्या षटकामध्ये थँक्यू टीचर थँक्यू 12 धावा धावफलकावरती. नागोडणे टीमचा कॅप्टन आपण व्यासपीठावरती या. पुनश्च एकदा फटका चांगला आहे. फार मोठा चेस आहे क्षेत्ररक्षकासाठी, परंतु चांगली फिल्डिंग. 2 धावा धावफलकावरती ऍड केल्या जातील. 14 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. अंपायर डिसिजन जे असेल ते गृहीत धरले जाईल. या ठिकाणी कॅमेऱ्यामध्ये काहीच झालं नाहीये.
चला आपल्याकडे दोनच कॅमेरे आहेत, त्याच्यामुळे थोडंसं सहकार्य करा. ऑनफिल्ड अंपायरचं जे डिसिजन असेल ते फायनल डिसिजन असेल. प्रॉपर टायमिंग, चेंडू चाललाय सीमारेषेच्या पलीकडे, षटकार मॅक्सिमम. डीजे थँक्यू डीजे, थोडं थांबा डीजे. 22 धावा धावफलकावरती. चला आपण ड्रॉ करूया. दोन्ही टीमचे 12 प्रतिनिधी या ठिकाणी उपस्थित आहेत. नागोडणे टीमचा देखील कर्णधार या ठिकाणी उपस्थित आहे. चला नागोडणे टीमचा कर्णधार या, आणि या ठिकाणी बघा एका चिठ्ठीवरती आपण नागोडणे असं नाव लिहिलंय आणि दुसऱ्या चेंडू चिठ्ठीवरती विजयी संघ, म्हणजे यातील जो विजयी संघ आहे तो या. आमचे कॅमेरामॅन या, एक चिठ्ठी उचलायची आहे. विजयी संघ असेल त्या टीमला बाय असेल, आणि बघा याच्यामध्ये नागोटणे होता. ओके चला या ठिकाणी ड्रॉ झालाय. यातील विजयी संघ त्या टीमला बाय असेल. धावसंख्या आपण पाहते जाऊन पोहोचले 23, आणि या ठिकाणी विकेट देखील आल्या. नवीन फलंदाज आपण पाहतो अजय मैदानामध्ये दाखल झाला. डावखुऱ्या हाताचा फलंदाज हा, आणि इथे मात्र कॉटन बोल्ड फलंदाज बाद. शेवटच्या चेंडूवरती विकेट आली आहे. 23 धावा धावफलकावरती टार्गेट असेल निंबोडी टीम समोर 24 या धावसंख्येचं.
चला नागोडणे टीमचा कर्णधार आणि कुशिवली टीमचा कर्णधार आपण टॉस साठी या. कुशिवली आणि नागोडणे टीमच्या कर्णधाराला विनंती आहे की आपण टॉस साठी यायचं. टार्गेट 24 या धावसंख्येचं पहिलं षटक घेऊन आला शुभम. पहिला चेंडू अगदी तेज तर्रार बीट करून गेला फलंदाजाला. सेकंड गेंदवरती आपण पाहता निलेशला, नॉन स्ट्राईक गेंदवरती कैलास. इथून मात्र जिंकला तर अगदी जिंकणाऱ्या संघाला बाय असणार आहे, म्हणजे अगदी मेगा फायनल मध्ये तो संघ आपल्याला पाहायला मिळेल. पाठीमागे फटका खेचायचा होता, टायमिंग प्रॉपर नाहीये, मिस टायमिंग होता, झेल ड्रॉप झालाय, पाठीमागे चेंडू चाललाय, बॅकअपला मात्र क्षेत्ररक्षकाला आहे, तोपर्यंत आपण पाहता या ठिकाणी कंप्लीट झाला. 2 धाबा आपल्याला पाहायला मिळतील. झेल देखील ड्रॉप झाला, त्यानंतर धाबा देखील आलात. पहिला चेंडू निर्धाव होता, खऱ्या अर्थानं शुभमनं निर्धाव चेंडू फेकला होता, त्यानंतर मात्र झेलची इथे संधी होती, ते ड्रॉप देखील झाली. 2 धाबा देखील आलात. संघाचा स्वतःचा अकाउंट या ठिकाणी ओपन झालाय. निंबोडे टीमचा आपण पाहतो निलेश आणि त्याच्या साथीनं आपण पाहतोय कैलास. हा आणखीन एक चांगला चेंडू यावेळी फॉलो करत असताना चांगली गोलंदाजी, दर्जेदार कामगिरी खऱ्या अर्थानं आजच्या दिवसामध्ये आपल्याला मोपाडा टीमकडनं पाहायला मिळते. बऱ्याचशा दोन्ही टीम जर पाहायला गेले तर अगदी दूरवरचा प्रवास करून आलात या ठिकाणी खेळण्यासाठी आणि त्यांचा फार चांगला खेळ आजच्या या रात्रीमध्ये आपल्याला पाहायला मिळतो. आणखीन एक चांगला चेंडू, परंतु अंपायर सांगतात इट्स अ व्हाईट बॉल. उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जाणारा चेंडू, त्याला मात्र पनिश केलं जात आहे. व्हाईट बॉल आला. अव्वंतरची धावफलकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल 3 धावा धावफलकावरती. चला नागोडणे टीमचा कर्णधार यावेळी कमी गतीनं बॅकअप दी हँड बॅटीला स्पर्श केला चेंडूनं आणि इथे झेल कॅरी झाली. फलंदाजीतून मात्र पहिल्या क्रमांकाचा बाद होतोय तो म्हणजे निलेश. विकेट आली आपण पाहतोय निलेश या फलंदाजाची. 3 या धावसंख्येवरती 4 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपन्न झाला.
आणखीन एक वेगवान चेंडू, वेगवान पद्धतीचे चेंडू खऱ्या अर्थानं शुभमच्या माध्यमातून डिलिव्हर केले जातात. तुमच्याकडे वेग किती आहे ना हे महत्वाचं नाहीये, परंतु तुमच्याकडे अचूकता कशा प्रकारे, तुमचा टप्पा हे मात्र पाहिलं जातं. अचूक टप्प्यावरती अगदी नियंत्रणामध्ये या ठिकाणी गोलंदाजी मात्र साकारली जाते शुभमच्या माध्यमातून. अप्रतिम स्पेल त्यांना हाताळलाय. एक षटक त्यांना मात्र हाताळलं, धावा खर्च केला त्यानं 3 आणि एक त्यांना महत्वपूर्ण विकेट देखील मिळवल्या. आता शेवटच्या षटकामध्ये इथून तुम्हाला आता बनवायचं आहे. 24चं तुमच्याकडे टार्गेट आहे, म्हणजे आता येणाऱ्या 6 चेंडूंमध्ये 21 धावा या तुम्हाला बनवायच्या आहेत. कॅमेरामन लक्ष आहे का नाही चेक करत होतं. नाही पाठ झाले ना. 3 धावा धावफलकावरती, 21 ची अजून गरज आहे. 6 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. चला थोडं स्पीडअप करा मोपाडा संघ. चला 7 चेंडू 21 धावसंख्येची गरज आहे. सॅकिंग गेन वरती आपण पाहतोय कैलासला, ज्यानं पहिल्या षटकामध्ये एकही चेंडू फेस केला नव्हता, तो सॅकिंग गेन वरती आला. पहिला चेंडू वेगवान पद्धतीचा फटका, अगदी ताकदीचा पुरेपूर वापर. चेंडू हवाई सफर, सीमा रेषेच्या पलीकडे अगदी आकाशाला गवसणी घालणारा हा षटकार. थँक्यू डीजे, थँक्यू. षटकार आला, षटकाराने धावसंख्या जाऊन पोचले 9 वरती. 6 चेंडू 21 ची गरज होती. आता त्यातील मात्र येणारे 5 चेंडू आणि बनवायचे त्या 15 धाबा. चला चेंडू पूर्व मैदानामध्ये कोणताही विलंब टाइमपास करू नका. आमचे कॅमेरामन श्रवण डायरे, चांगला कॅमेरा बघ, अफलातून दर्जेदार. त्यानंतर आमचे अजय गवली, त्यांचं देखील कौतुक करायला हवं. त्यांचा देखील कॅमेरा वर्क फार चांगला आहे. सगळे युवा आहेत, सगळे युवा आहेत. युवा टॅलेंट अजिंक्य पवार यांनी उतरवलंय केटीसी लाईव्हच्या माध्यमातून. प्रत्येकाला शिकण्याची संधी देत आहेत आणि त्यांचं काम देखील तेवढं चांगलं आहे. आणि नंतरच बात नंतर अजिंक्य पवार, परंतु तुमचं नाव कुठेतरी लौकिक करण्याचा प्रयत्न त्यांच्या माध्यमातून चालू आहे. प्रत्येक जणाच्या ओठावरती अजिंक्य पवार यांचं नाव आपल्याला पाहायला मिळते. केटीसी लाईव्हची टीम भरपूर सारी मेहनत घेते आणि त्या मेहनतीचं हे फळ आहे खऱ्या अर्थानं. फार कमी वेळामध्ये अगदी प्रसिद्धी गाठली आहे. आणखीन एक चांगला चेंडू यावेळी अगदी पाहतो आपण वाईट आणि त्याच्यावरती चौकार आला बोनसच्या स्वरूपामध्ये. ना दिवाळी ना दसरा, इथे मात्र बोनस निंबोडे टीमला 5 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. तीन चेंडू आणि 10 धावांची गरज. हा व्हाईट बॉल आला. या धावा कदाचित या मॅच मधल्या निर्णायक धावा बनू शकतात की काय. आणि इथे मात्र हा आलाय चौकार. अगदी फुलटॉस चेंडूवरती फुलटोल वसूल करत असताना स्क्वेअर ऑफ द विकेट. डीप मधनं चेंडू चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकारासाठी. चला चेंडू द्या मैदानामध्ये, चेंडू द्या, विलंब करू नका, चेंडू द्या लगेच.
4 धाबा आल्या 2 चेंडू आणि आता बनवायचे त्या म्हणजे 6 धाबा. 3 चेंडू 10चं इक्वेशन होतं. आता 2 चेंडूंमध्ये 6 धाबांची गरज आहे. कंपल्सरी तुम्हाला चेस कराव्याच लागतील. 2 चेंडूंमध्ये 6 धाबा. फलंदाजी आपण पाहतोय कैलास 6 चेंडू ज्यानं प्रतीक्षा केली होती, परंतु जसा स्ट्राईक वरती आला त्याच्या बॅट मधून धाबा यायला सुरुवात झाली. एक षटकार आणि एक चौकार त्याच्या बॅट मधून आलाय, ज्यानं 4 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. 2 चेंडू 6 धाब्यांची गरज. दोन चेंडू 6 धाब्यांची गरज. आणखीन एक व्हाईट बॉल. तर 2 चेंडू 9 धाब्यांची गरज आहे. आउट फ्रॉम द बॉडी टाकण्याचा प्रयत्न असफल ठरला जातोय. 2 चेंडू 5 धाब्यांची गरज. 2 चेंडू 5 धाब्यांची गरज. आता मॅच मध्ये खऱ्या अर्थानं कमबॅक केलाय निंबुडे टीमनं, जिथे थोडीशी पिछाडीमध्ये होते पहिल्या षटकामध्ये. आणि इथे मात्र फटका फसलाय, परंतु क्षेत्ररक्षकांना चुकी केली आहे. चेंडू सरळ चाललाय सीमारेषा पार. हा आलाय दर्जेदार. षटकार, मॅच विनिंग षटकार. आणि इथे मात्र क्षेत्ररक्षण करणाऱ्या टीमने मात्र या धावा बहाल केल्यात. एक वाईड आला, त्याच्यावरती चौकार. त्यानंतर आता हा देखील फटका आपण पाहतोय ना. मित्र चला, नडोदे आणि कुशिवली दोन्ही, नागोठणे आणि कुशिवली दोन्ही टीम आपण लगेच सज्ज राहायचं मैदानामध्ये, लगेच दाखल व्हा.